तर काय विषय मित्रांनो, तर सेमीचा पुकार दिलता आणि सेमीच्या गाड्या खाली जायला चालूच झालत्या। तर सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर बी खाली सेमीला पळायला चाललेला आणि आज अक्रम हिंद केसरी बकासूरवर व्हाईट गोल्ड कारुंडेकरांचा चिक्या होता आणि बकासूर आणि चिक्याच्या पलीकडच्या फाटीतून मानघर पाळगावकरांचं वादळ बी खाली सेमीला पळायला चाललेलं बघा। आणि वादळच्या पलीकडच्या फाटीतून पैलवान अभिजित भैया पवार यांचा पंचम हिंद केसरी सर्जा बी खाली सेमीला पळायला आलता। आम्ही पण म्हणले चला आता कोणकोणती बैल अजून सेमीला खाली पळायला आल्यात बघूयात। तेवढ्यात बावधनकरांचा लक्ष बी खाली सेमीला पळायला आलता बघा। आणि लक्षाच्या पलीकडच्या साईडला महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या आणि शिरसवडीकरांची रायफल बी खाली सेमीला पळायला आलती। आणि हरण्या आणि शिरसवडीच्या रायफलची गाडी आज बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर हाणणार होतो बघा। हरण्यान रायफल पासून पलीकडे गेल्यावर आपल्याला पंचम हिंद केसरी सर्जा दिसला आणि पंचम हिंद केसरी सर्जावर आज दुर्गा पाळणार होता बघा। आणि पंचम हिंद केसरी सर्जापासून पलीकडे गेल्यावर आपल्याला मोहिल शेठ धुमाळ यांच्या गोट्यावरील नवीन हत्यार विराट दिसला आणि विराट पासून जरा पुढे आल्यावर आपल्याला विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा डॉन दिसला बघा। आणि मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजा जाईल त्या मैदानावर गुलालासाठी पात्र राहतोय बघा। आणि मित्रांनो हे दिसतायत एवढे नंदी सर्व सेमीसाठी खाली पळायला आलते बघा। चला म्हणलं अजून कोणकोणते नंदी खाली सेमीला पळायला आल्यात बघूयात।